लास्ट लेक्चर वी आर स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय टिश्यूज. बघा आपला 8वा चॅप्टर आपण चालू केला होता प्लांट टिश्यूज आणि एनाटॉमी, ज्याच्यामध्ये आपण टिश्यूज म्हणजे काय बघितलं, टिश्यूची डेफिनेशन बघितली. त्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं की टिश्यूज जर कन्सिडर केले तर मेनली 2 ग्रुप्समध्ये ते डिवाइड केले जातात, मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड परमनंट टिश्यू. त्यामध्ये आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू बघितले, ज्याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू जर कन्सिडर केले तर डिपेंडिंग अपॉन देअर ओरिजिन, पोझिशन म्हणजेच लोकेशन आणि फंक्शन, त्याच्यावरून त्याचे 3 टाईप्स पडतात. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यू जर कन्सिडर केले तर ते कसे असतात, लिव्हिंग सेल्स असतात, त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते डिवाइड होण्याची, बरोबर. त्यानंतर पॉलिहिड्रल आहेत किंवा आयसोडायमेट्रिक आहेत. त्यानंतर ते थिन असतात, त्यांचं सेल वॉल थिन असतो, इलॅस्टिक असतो, सेल्युलोजनी बनलेला असतो. हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. आता ओरिजिन, लोकेशन आणि फंक्शनवरून पण, ओरिजिनवरून त्याचे 3 टाईप्स पडतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पोझिशनवरून पण त्याचे 3 टाईप्स पडतात, जसं की अपायकल मेरिस्टेम असेल, इंटरकॅलरी मेरिस्टेम असेल आणि लॅटरल मेरिस्टेम असेल. अँड नेक्स्टली वी आर स्टडीड अबाउट द फंक्शनवरून त्याचे 3 टाईप्स पडतात, प्रोटोडर्म, प्रोकॅम्बियम आणि ग्राउंड मेरिस्टेमॅटिक, बरोबर. त्यानंतर आपण परमनंट टिश्यूमध्ये सिम्पल परमनंट टिश्यूज बघितले. सिम्पल परमनंट टिश्यू म्हणजे काय, तर आपण असं म्हणतो की जे फक्त एकाच टाईपच्या सेलनी बनलेले असतात, सेम फंक्शन परफॉर्म करतात, ज्याच्यामध्ये परत 3 टाईप्स पडतात, पॅरेनकायमा, कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा. इन दॅट वी हॅव स्टडीड अबाउट द पॅरेनकायमा, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सेल्स किंवा हे जे टिश्यूज कन्सिडर केले तर ते थिन वॉल्ड असतात, आयसोडायमेट्रिक असतात. त्यानंतर सेल वॉल त्यांचा सेल्युलोजनी बनलेला असतो, बरोबर. त्यानंतर पॅरेनकायमा सेल जर कन्सिडर केलं तर हे लिव्हिंग सेल्स आहेत असं सांगितलं होतं, बरोबर. इथपर्यंत आपण काल बघितलं सिम्पल परमनंट टिश्यूमध्ये पहिला पार्ट बघितला पॅरेनकायमा. आता सेकंड वन आहे कोलेनकायमा. नाव सी हिअर व्हॉट इज मीन बाय कोलेनकायमा. कोलेनकायमा मीन्स व्हॉट, इट इज अ सिम्पल परमनंट टिश्यू मेड अप ऑफ लिव्हिंग सेल. बघा आत्ताच मी सांगितलं की परमनंट टिश्यूचे आपण टाईप बघतोय, सिम्पल परमनंट टिश्यूमध्ये 3 टाईप्स आहेत असं सांगितलं होतं मी, पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा, बरोबर. त्यामध्ये पॅरेनकायमा आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला, आता ह्या लेक्चरमध्ये आपण कोलेनकायमा बघतोय. मग आता कोलेनकायमा हे काय आहे, तर सिम्पल परमनंट टिश्यू आहेत, लिव्हिंग सेलने ते बनलेले असतात. म्हणजे हे पूर्णपणे लक्षात ठेवा, पॅरेनकायमा आणि कोलेनकायमा दोन्ही सुद्धा काय आहेत, लिव्हिंग आहेत, सिम्पल परमनंट टिश्यू आहेत. त्यानंतर ह्यांचा सुद्धा सेल वॉल जर कन्सिडर केला तर सेल्युलोजिकनी बनलेला असतो, म्हणजे सेल्युलोजनी बनलेला असतो. पण ह्यांच्यामध्ये सेल वॉल जर कन्सिडर केला तर त्यामध्ये अनइवन डिपॉझिशन प्रेझेंट असतं सेल्युलोज आणि पेक्टिनचं कॉर्नरमध्ये. आता अनइवन म्हणजेच काय, त्याला असंतुलित असं आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजेच बघा थोडक्यात जर डायग्राम बघायची म्हटली तर अशा प्रकारे तुम्हाला कॉर्नर्सला हे जे दिसत आहेत असे रेड कलरचे स्ट्रक्चर, ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, सेल्युलोज म्हटलेलं आहे, किंवा तिथं पेक्टिन प्रेझेंट असतात कॉर्नरला, बरोबर. मग अशा प्रकारे स्ट्रक्चर हे कोलेनकायमाचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं असेल, आपण जे सिम्पल परमनंट टिश्यूमध्ये सगळ्यात आधी पॅरेनकायमा बघितला तर ते असे राऊंडेड स्ट्रक्चर आपल्याला दिसत होते आणि दोघांमध्ये असे इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट होते, बरोबर. म्हणजे 2 सेलमधली जागा दिसून येत होती. पण कोलेनकायमा जर कन्सिडर केले तर ते कसे दिसतात बघा, त्यांचा सेल वॉल मी सांगितला सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेला आहे, आणि नेहमी लक्षात ठेवा पेक्टिन जे आहेत ते इथं असे तुम्हाला कॉर्नर्सला दिसत आहेत सेलच्या, बरोबर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता ह्यांचा वॉल जर कन्सिडर केले तर दे शो प्रेझेन्स ऑफ पिथ, ह्यांच्या वॉलमध्ये पिथ दिसून येतं. आता पिथ म्हणजे काय, तर पिथ म्हणजे कन्सिडर केलं तर इथे बघा हे जी अशी सेल दिसतीये तर ह्या सेलच्या इथे एक असं लाईनचं स्ट्रक्चर दिसतंय, बरोबर. दिस वन स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ पिथ, हे जे दिसतंय त्याला पिथ असं म्हटलं जातं. आता ह्यांच्या सेल ज्या आहेत त्या सेम पॅरेनकायमाच दिसतात, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम असेल, न्यूक्लियस असेल, व्हॅक्युल असेल, पण पॅरेनकायमापेक्षा ह्या कशा असणार आहेत, कोलेनकायमाच्या सेल स्मॉल असणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे सेम त्या पॅरेनकायमासारख्याच दिसणार, पण साईजने कसे असणार आहे, स्मॉल असणार आहे, आणि त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर गॅप ॲबसेंट असणार आहे. आता इंटरसेल्युलर गॅप म्हणजे कालच मी सांगितलं, 2 सेलमध्ये जी जागा प्रेझेंट असते, म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय बघा जागा, तर ह्याला इंटरसेल्युलर स्पेस म्हणतात, 2 सेलमधली स्पेस, जागा. मग इथे जर तुम्ही बघितलं तर इथं सेल्स बघा अशा कॉम्पॅक्टली अरेंज दिसतात, एकमेकांना चिकटलेल्या आहेत, म्हणून इथं इंटरसेल्युलर गॅप काय असणार आहे, ॲबसेंट असणार आहे. म्हणजेच काय, तर हे कॉम्पॅक्टली पॅक दिसत आहेत, लक्ष येते का बघा. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता ह्यांच्यातले सेल्स जर कन्सिडर केल्या तर सेल्स कशा असतात, एक तर त्या अशा सर्क्युलर असतात, बरोबर, किंवा अशा अंड्याच्या आकाराच्या असतात ओव्हल, किंवा अँग्युलर असतात,
ट्रान्सफर सेक्शन जर घेतला तर त्या थोड्याशा अशा अँग्युलर स्ट्रक्चरमध्ये दिसतात. लक्षात येते का बघा. आता कोलेनकायमा सुद्धा काय आहे तर लिव्हिंग सेल्स आहेत, म्हणून कोलेनकायमा इज अ लिव्हिंग मेकॅनिकल टिश्यू अँड सर्व्स डिफरंट फंक्शन इन अ प्लांट. आता कोलेनकायमाचं फंक्शन बघा काय काय आहे, तर भरपूर सारे कोलेनकायमाचे फंक्शन्स आहेत बघा. इट गिव्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द यंग स्टेम. मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम यंग स्टेमला ते करत असतात. म्हणजे जे नुकतंच ग्रोईंग स्टेम आहे, झाडाचं खोड आहे, तर जे ग्रो होतं, जे की ग्रीन कलरचं दिसतं बघा नेहमी, जे सुरुवातीला ग्रो होतं ते स्टेम झाडाचं, बरोबर, तर त्याला पूर्णपणे सपोर्ट देण्याचं काम हे टिश्यूज आतमधून करतील, जेणेकरून ते स्ट्रेट स्टेम राहील, म्हणजेच पडणार नाही, जेणेकरून झाड सरळ उभं राहील. लक्षात येते का बघा. म्हणजे त्यासाठी हे कोलेनकायमाचे टिश्यूज महत्त्वाचे असतात. त्यानंतर पेटिओल जो आहे लीफचा, त्याला सुद्धा स्ट्रेट करण्याचं काम किंवा स्ट्रेटनिंग देण्याचं काम किंवा मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम हे करतील. आता पेटिओल ऑफ लीफ म्हणजे काय तर तुम्हाला मी सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल बघा, हा स्टेम आहे, हा पेटिओल आहे आणि त्याच्यावरती असा लीफ ग्रो होतो. हे जे दिसतंय तुम्हाला, दिस वन इज कॉल्ड एज अ पेटिओल. मग ह्यांना सुद्धा मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम हे कोलेनकायमा करत असतात, जेणेकरून बघा झाडाची पानं सुद्धा आपल्याला सरळ दिसतात, अशी वाकलेली वगैरे ह्या पेटिओलमधून दिसत नाहीत. लक्षात येते का बघा. मग त्याच्यामुळे हे कोलेनकायमा त्यांना मदत करत असतात. इट ऑल्सो अलाउज बेंडिंग अँड पुलिंग ॲक्शन इन अ प्लांट पार्ट्स. आता प्लांटचे पार्ट जे हवा आल्यानंतर बेंड होतात किंवा पुल केले जातात, तर हे सगळं कोण घडवून आणतं तर हे कोलेनकायमा टिश्यूज घडवून आणतात. लक्षात येते का बघा. अँड ऑल्सो प्रिव्हेंट्स टिअरिंग ऑफ लीफ. पान फाटू नाही बघा. जोरात जर हवा आली तर तुम्हाला कधी असं विचार आला असेल का मनात बघा, की इतकी हवा जोरात येते, झाडाची पानं एवढी हालत असतात पण ती कधीच फाटत नाहीत एवढ्या हवेने सुद्धा. का बरं. मग त्यासाठीच हे टिश्यूज प्रेझेंट असतात. लक्षात येते का बघा. मग हे टिश्यूज काय करतात तर टिअरिंग लीफचं होऊ नाही म्हणून त्यांना प्रोटेक्ट करत असतात. कोणते तर कोलेनकायमा. लक्षात ठेवा. इवन ग्रोथ ऑफ ऑर्गन्स किंवा इलॉंगेशन हे सगळं बाकीचं त्याचं फंक्शन आहे. म्हणजे फंक्शन्स बघा काय काय आहेत कोलेनकायमाचे. एक तर ते मेकॅनिकल स्ट्रेंथ देतं यंग स्टेमला किंवा पार्ट्स ऑफ पेटिओल ऑफ लीफला मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम करतं. त्यानंतर बेंडिंग पुलिंग ॲक्शनमध्ये प्लांट पार्ट्सला ते मदत करतं. त्यानंतर लीफचं टिअरिंग होऊ नाही, फाटू नाही म्हणून ते मदत करतात. किंवा बाकीच्या ऑर्गनची जी ग्रोथ असेल किंवा इलॉंगेशन असेल त्यासाठी हे फंक्शन करतात. लक्षात आलं का बघा. म्हणजेच कोलेनकायमा जर कन्सिडर केला तर युजली कोलेनकायमा जो असतो तो मोनोकॉट्समध्ये हे ॲबसेंट असतात आणि डायकॉटचे जे रूट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे ॲबसेंट असतात. म्हणजे लक्षात ठेवा, कोलेनकायमा हे मोनोकॉटमध्ये ॲबसेंट असतात. आता ऑलरेडी मी तुम्हाला मोनोकॉटबद्दल सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असतो, जसे की बाजरा, मेज, ज्वार, तर त्यांच्यामध्ये कोलेनकायमा ॲबसेंट असतो आणि डायकॉटचे जे रूट आहेत त्यांच्यामध्ये हा कोलेनकायमा ॲबसेंट असतो. म्हणजे थोडक्यात कोलेनकायमा लक्षात आलं का बघा, एकदम इझी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्क्लेरेनकायमा. आता स्क्लेरेनकायमा जर कन्सिडर केला तर स्क्लेरेनकायमा कसा आहे बघा. इट इज अ सिम्पल परमनंट टिश्यू. हा सुद्धा सिम्पल परमनंट टिश्यू आहे. कॉम्पॅक्टली अरेंज थिक वॉल डेड सेलनी बनलेलं आहे. आता हे लक्षात ठेवा, आत्तापर्यंत पॅरेनकायमा आणि कोलेनकायमा दोन आपण जे बघितले ते लिव्हिंग टिश्यूज होते, पण स्क्लेरेनकायमा जर कन्सिडर केला तर हे डेड सेल्स आहेत. लक्षात येते का बघा. म्हणजेच डेड टिश्यूज आहेत. मग आता हे सुद्धा कॉम्पॅक्टली अरेंज असतात, म्हणजे एकमेकांना असे एकदम चिकटलेले असतात, कॉम्पॅक्टली अरेंज असतात आणि ह्यांची वॉल जर कन्सिडर केली तर एकदम जाडसर असते, थिक असते, बरोबर. आता सेल्स आर लिव्हिंग ॲट द टाईम. आता ॲक्च्युली ह्यांच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर ज्यावेळेस ते सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस ते प्रोड्यूस होत आहेत, तयार होत आहेत, तर अशा वेळेस सेल्स लिव्हिंग असणार आहेत, म्हणजे जिवंत असणार आहेत. पण ज्यावेळेस ह्या सेल्स मॅच्युअर होतील, लक्षात येते का बघा, त्यावेळेस त्यांची डेथ होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ग्रो होत असताना ते जिवंत असणार आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्या सेल्स मरतात, म्हणजे म्हणून त्या तशाच राहतात, म्हणून त्याला परमनंट म्हटलेलं आहे. मग ॲज सेल्स आर डिवॉर्ड ऑफ सायटोप्लाझम. आता त्या मरतात म्हटल्यावरती त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम नसतं, म्हणजे डिवॉर्ड ऑफ सायटोप्लाझम अँड थिकन वॉल्स आर ड्यू टू युनिफॉर्म डिपॉझिशन ऑफ लिग्निन. आता त्यांचे वॉल्स थिक का होतात तर नेहमी त्यांच्या वॉल्समध्ये एक केमिकल आहे ज्याला लिग्निन असं म्हटलं जातं, ते नेहमी डिपॉझिट होत राहतं आणि त्याच्यामुळे मग इथं जाडसर असा लेअर येतो. लक्षात आलं का बघा. कारण मी आत्ता सांगितलं की ह्या सेल्स कशा आहेत, डेड आहेत. डेड असल्यामुळे त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम नसणारे वॉल थिक का बनतात तर सतत त्या लिग्निनचं तिथं डिपॉझिशन झाल्यामुळे, लिग्निन हा शब्द लक्षात ठेवा, सतत लिग्निनचं डिपॉझिशन झाल्यामुळे त्यांचे जे वॉल्स आहेत ते कसे बनतात तर एकदम जाडसर बनतात. लक्षात आलं का बघा. आणि ह्या ज्या सेल्स आहेत एकमेकांशी इंटरकनेक्ट राहतात थ्रू
पित्त. आता हे पित्त लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 2 टाईप्सच्या सेल्स आपल्याला दिसून येतात स्क्लेरेन्कायमामध्ये. नावं लक्षात ठेवा, फायबर्स आणि दुसरं आहे ते स्क्लेराइड्स. फायब्रस आणि स्क्लेराइड्स. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू फायब्रस. आता फायब्रस सेल्स जर कन्सिडर केल्या तर दे आर थ्रेड लाईक. आता फायबर म्हटल्यावरती धाग्यासारख्याच त्या असणार आहेत, बरोबर. इलॉंगेटेड म्हणजे सरळ आहेत, लांब आहेत, नॅरो आहेत आणि टॅपरिंग अँड इंटरलॉकिंग एंड वॉल्स. आता बघा, हे जे स्ट्रक्चर बघितलं तर अशा प्रकारे ह्या सेल्स दिसतात. इथं तुम्हाला बघायला मिळेल बघा, हे जे दिसतंय स्ट्रक्चर तर हे फायब्रसचं स्ट्रक्चर आहे, बरोबर. तर अशा प्रकारे ह्या सेल्स दिसतात. कशा सांगितल्या मी, धाग्यासारख्या आहेत, सरळ आहेत, इलॉंगेटेड आहेत, टॅपरिंग टू एंडेड. टॅपरिंग म्हणजे दोन्ही एंडला निमुळत्या आहेत, त्याला टॅपरिंग म्हटलं जातं, लक्षात येते बघा. आणि इंटरलॉकिंग एंड वॉल्स आहेत, म्हणजे ह्यांचे एंड वॉल जर बघितले तर हे पुढे जाऊन परत असे दुसऱ्या सेल्स त्याला अटॅच झालेले असतात, इंटरलॉक झालेले असतात, लक्षात येते का बघा. मोस्टली ह्यांच्यामध्ये जर कन्सिडर केले तर बंडल्स पिथ हे नॅरो असतात. आता इथं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळते बघा, इथं जे तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर हे आतल्या बाजूला, म्हणजे इथं एक सेल आहे, इथं एक अशी सेल आहे आणि ह्यांच्यामध्ये एक अशी लाईन प्रेझेंट आहे, बरोबर. तर ह्याला पिथ म्हटलं जातं. आता हे जर पिथ कन्सिडर केले तर हे पिथ कसे आहेत बघा, नॅरो आहेत, अनब्रांच्ड आहेत आणि ऑब्लिक आहेत. आता नॅरो म्हणजे असे एकदम असे आहेत, त्यानंतर अनब्रांच म्हणजे असं ब्रांचिंग नाही आहे पितला, इथं तुम्हाला बघायला मिळते, बरोबर. ब्रांचिंग नाही आहे पितला म्हणजेच अनब्रांच्ड आहेत. आणि ऑब्लिक आहेत म्हणजे थोडेसे असे तिरके दिसत आहेत, तिरकस दिसतात, ज्याला ऑब्लिक म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये पित प्रेझेंट असतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फायब्रस म्हणजे काय लक्षात आलं का बघा, स्क्लेरेन्कायमाचा पहिला टाईप. त्यानंतर सेकंड टाईप आहे ज्याला आज आपण स्क्लिराइड्स असं म्हटलं जातं. आता स्क्लिराइड जर कन्सिडर केले तर मोस्टली किंवा युजली हे ब्रॉड असतात. जिथं तुम्हाला हे डायग्राम बघायला मिळते, ही स्क्लिराइडची डायग्राम आहेत, बरोबर. हे स्क्लिराइडची डायग्राम आहे. आता ॲक्च्युली आपल्या टेक्स्टबुकमध्ये ही व्यवस्थित डायग्राम दिलेली नाही, त्यासाठी मी तुम्हाला अजून एक डायग्राम दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. हे जे आहे ते स्क्लिराइड दिसत आहेत, बरोबर. आता इथे जर तुम्ही बघितलं तर स्क्लिराइडमध्ये ब्रॉड असतात, ब्लंड एंड वॉल्स असतात. आता ह्यांचे वॉल जर कन्सिडर केले तर थोडेसे ब्लंड आहेत. ब्लंड म्हणजे ज्याला आपण म्हणतो की असे लाईनमध्ये दिसतात, बरोबर. त्यानंतर दिस ऑकर सिंगली ऑर इन अ लूज ग्रुप्स अँड देअर पिथ्स आर डीप. आता ह्यांच्यामध्ये पिथ जर कन्सिडर केले तर इथं तुम्हाला पिथ बघायला मिळतात बघा. पिथ कशा आहेत, एकदम डीपमध्ये गेलेले आहेत आतमध्ये आणि ब्रांचिंग दिसतंय तुम्हाला पीतमध्ये, बरोबर. असे फाटे फुटलेले दिसत आहेत सगळीकडे, बरोबर. म्हणजे स्क्लेराइड जर कन्सिडर केले तर ते ब्रॉड आहेत, ब्लंड एंड वॉल्स आहेत. ब्लंड म्हणजे असं पूर्ण निमुळतं आहे आणि इथं जर बघितलं तर टॅपरिंग आपण म्हणतोय, बरोबर, फायबरला. सेल वॉल, लक्षात येते का बघा, एकदम सोपं आहे. आणि पिथ कसे आहेत, डीप आहेत, ब्रांच आहेत आणि स्ट्रेट आहेत. अँड दीज आर डेव्हलप ड्यू टू. आता हे जे पिथ आहेत ते कशामुळे डेव्हलप झालेले आहेत किंवा स्क्लेराइड कशामुळे डेव्हलप झालेले आहेत तर सेकंडरी थिकनिंग ऑफ पॅरेन्कायमा सेल्स. आता जे पॅरेन्कायमा सेल्स आहेत त्यांचं थिकनिंग झाल्यामुळे, ते जाडसर झाल्यामुळे अशा सेल्स पॅरेन्कायमाच्या तयार होतात, लक्षात येते का बघा. म्हणजे हे सगळे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, परमनंट टिश्यू. पॅरेन्कायमा थिक झाल्यामुळे हे अशा प्रकारचे सेल्स इथं तयार केले जातात, म्हणून त्याला स्क्लेराइड असं म्हटलेलं आहे. आता हे जे आहे सेकंडरी थिकनिंग पॅरेन्कायमाचं, तर हे काय करतात तर स्टिफनेस प्रोव्हाइड करण्याचं काम प्लांटला करत असतात. स्टिफनेस म्हणजे एक प्रकारचा कडकपणा प्लांटला यावा त्यासाठी हे मदत करत असतात बघा. These are developed due to secondary thickening of parenchyma cells and provide stiffness only. बघा, म्हणजे फक्त कडकपणा एखाद्या प्लांटला यावा त्यासाठी हे सेल्स किंवा टिश्यूज मदत करत असतात. एकदम सोपं आहे. आता हे जर टिश्यूज कन्सिडर केले तर दिस टिश्यू फंक्शन्स ॲज द मेन मेकॅनिकल टिश्यू. आता स्क्लेरेन्कायमाचं काम काय बघा, तर मेन मेकॅनिकल टिश्यू म्हणून ते काम करत असतो, मेकॅनिकल सपोर्ट ते देत असतात. इट परमिट्स बेंडिंग, इवन ते प्लांटला बेंडिंग म्हणजे वाकवण्याचं काम करतील. त्यानंतर शेअरिंग म्हणजे कातरण्याचं काम करतील किंवा पुलिंग ओढण्याचं काम करतील प्लांटला. आणि ऑल्सो इट गिव्ज रिजिडिटी टू लीव्जला म्हणजे कडकपणा एक लीव्जला येतो बघा, तर अशा प्रकारे रिजिडिटी देण्याचं काम ते लीव्जला करत असतात. आणि प्रिव्हेंट्स इट फ्रॉम द फॉलिंग म्हणजे पडू नाहीत पानं, जरी जोरात हवा आली वगैरे तरीसुद्धा हे मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम हे स्क्लेरेन्कायमा करत असतात. इवन इट ऑल्सो गिव्ज रिजिडिटी टू इपिकार्प अँड सीड्स. आता इपिकार्प, पेरिकार्प, मेसोकार्प हे जे आहेत ते फ्रूटचे
लेयर्स आहेत बरोबर. लक्षात येते का बघा, इपिकार्प, मेसोकार्प आणि एंडोकार्प. इपिकार्प म्हणजे बाहेरचा जो कवर असतो त्याला इपिकार्प म्हटलं जातं, मधला जो असतो त्याला मेसोकार्प म्हटलं जातं आणि आतला जो असतो त्याला एंडोकार्प म्हटलं जातं. हे सगळं आपण नंतर स्टडी करणार आहे फ्लावरिंग प्लांटमध्ये. आत्ता एवढंच लक्षात ठेवा, इपिकार्प म्हणजे फ्रूटच्या बाहेरचं जे कवरिंग आहे त्याला सुद्धा ते कडकपणा जो आणतो मिळतो फ्रूटला बरोबर. आता हे माहिती आहे तुम्हाला, फ्रूट वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघितले, जसं की वॉटरमेलॉन असेल, लेमन असेल किंवा मँगो असेल, तर ते असे बाहेरून थोडेसे कडक असतात. इवन कोकोनट असेल तर त्यामध्ये सुद्धा स्क्लेरेन्काइमा हे प्रेझेंट असतात. आणि सीड्सला पण बघा, सीड्स जर तुम्ही बघितले असेल कधी मँगोचे वगैरे, ते एकदम कठीण असतात, कडक असतात. हे कशामुळे असतात, तर बिकॉज ऑफ द स्क्लेरेन्काइमा टिश्यू. लक्षात येते का बघा. इवन हे कडक असल्यामुळे, हे स्क्लेरेन्काइमा फायबर्स असल्यामुळे म्हणजे धाग्यासारखे असल्यामुळे ह्याचा कमर्शियल म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा ह्या फायबरचा वापर केला जातो. म्हणजे रोप वगैरे जे बनवले जातात, दोऱ्या वगैरे बनवल्या जातात फायबरच्या, तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आणि जसं की फॉर एक्झाम्पल जर ह्या स्क्लेरेन्काइमाचं द्यायचं म्हटलं तर ज्यूट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ज्यूटचे ज्यूटपासून कपडे बनवले जातात फायबरपासून बरोबर. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स बनवल्या जातात. मग असा स्क्लेरेन्काइमाचा वापर केला जातो. इवन फ्लॅक्स, ज्याला अंबाडी किंवा जवस म्हटलं जातं, तर त्यासाठी पण त्याच्या फायबरचा वापर केला जातो. किंवा तुम्ही ताग बघितला असेल, तागाची पण कपडे असतात माहिती आहे तुम्हाला, ज्याला हेम्प म्हटलं जातं बरोबर. तर अशा प्रकारे ह्या फायबरचा वापर केला जातो क्लोथ्स किंवा बॅग्स वगैरे बनवण्यासाठी. लक्षात आलं का बघा, स्क्लेरेन्काइमा. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे, आता इथपर्यंत आपण बघितलं सिम्पल परमनंट टिश्यू, जे की परमनंट टिश्यूचा पहिला टाईप होता. आता दुसरा टाईप आपण बघणार आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. बघा, आता कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू इज द सेकंड टाईप ऑफ परमनंट टिश्यू, ज्याच्यामध्ये दिस टिश्यूज इज हेट्रोजिनस असं म्हटलेलं आहे. हेट्रोजिनस म्हणजे थोडेसे ते वेगळे असतात. वेगळे म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त सेलचे टाईप एकाच ठिकाणी प्रेझेंट असतात बरोबर. पण मात्र त्यांचं फंक्शन हे सिमिलर असतं, सिंगल युनिट असतं. म्हणजे जरी स्ट्रक्चरली सेल ज्या आहेत त्या वेगळ्या असल्या तरी फंक्शन मात्र त्यांचं एकच असतं. लक्षात येते का बघा. म्हणजेच दिस टिश्यूज इज इन्वॉल्ड इन कंडक्टिंग द सॅप अँड फूड फ्रॉम सोर्स टू द सिंक एरिया. आता ह्यांचं काम काय बघा, तर जिथं फूड मटेरियल तयार होतंय, लक्षात येते का बघा. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आता मोस्टली शुगर जी आहे ती लीफमध्ये तयार होत असते प्लांटच्या बरोबर, त्याला सोर्स म्हटलं जातं. आणि ही जी शुगर आहे तयार झाल्यानंतर ती कुठे पोचवली जाते, तर जिथं ग्रोईंग एरियाज आहेत, म्हणजे रूट असेल किंवा ब्रांचेस असतील किंवा सीड फ्रूट तयार होणार असेल बरोबर, तर अशा ठिकाणी ही शुगर पोचवली जातील. मग त्याला सिंक एरिया म्हटलं जातं. म्हणजे सोर्स टू सिंक फूड मटेरियल काय करत असतं, कॅरी होत असतं बरोबर. म्हणजे हे टिश्यूज ते मटेरियल कॅरी करण्यासाठी, फूड असेल, वॉटर असेल, तर त्यासाठी ह्या टिश्यूजचा वापर केला जातो. मग मोस्टली कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज जर कन्सिडर केले तर त्यामध्ये दोन टाईप्स पडतात बघा, झायलेम अँड फ्लोएम, ज्यालाच कॉम्प्लेक्स टिश्यू असं म्हटलं जातं बरोबर. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू झायलेम. नाव इफ वी कन्सिडर अबाउट द झायलेम इज अ डेड कॉम्प्लेक्स टिश्यू. हे लक्षात ठेवा, झायलेम सुद्धा काय आहे, डेड कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. आणि झायलेममध्ये परत पुढे जाऊन पार्ट्स पडतात. कोणते कोणते बघा, त्याच्यामध्ये झायलेम ट्रॅकिड्स आहेत, झायलेम वेसल्स आहेत, झायलेम पॅरेन्काइमा आहे आणि झायलेम फायबर्स आहेत. ही नावं लक्षात ठेवा. झायलेममध्ये परत टाईप्स पडतात, झायलेम ट्रॅकिड्स, झायलेम वेसल्स, झायलेम पॅरेन्काइमा आणि झायलेम फायबर्स. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू झायलेम ट्रॅकिड्स. आणि राहिलेलं जे आहे वेसल्स, पॅरेन्काइमा आणि फायबर्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू झायलेम ट्रॅकिड्स. आता त्याच्या आधी थोडंसं झायलेमबद्दल बघून घेऊया आपण. आता झायलेम जर कन्सिडर केला तर झायलेम ऑल्सो प्रोव्हाइड्स. आता झायलेम जरी फक्त वॉटर कॅरी करत असेल किंवा कंडक्ट करत असेल रूटपासून सगळ्या पार्टला, तरी झायलेमचं अजून फंक्शन आहे की मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम प्लांटला हे झायलेम करत असतात. म्हणजे हे दुसरं फंक्शन आहे झायलेमचं. आता त्यामध्ये ट्रॅकिड जर कन्सिडर केल्या आणि वेसल जर कन्सिडर केले तर ते कंडक्ट वॉटर आणि मिनरल्स आणि वॉटर कंडक्ट करण्याचं काम रूटपासून ते सगळ्या पार्ट्सला हे ट्रॅकिड्स आणि वेसल्स करत असतात. अँड दीज आर ऑल्सो नोन ॲज, आणि म्हणूनच त्यांना मग हॅड्रोम्स असं म्हटलं जातं. आता टेरिडोफाईट जर कन्सिडर केले आणि जिम्नोस्पर्म जर कन्सिडर केले तर ट्रॅकिड्स त्यांच्यामध्ये झायलेम ट्रॅकिड जे असतात ते इलिमेंट कॅरी करत असतात, हे लक्षात घ्या बरोबर. आणि वेसल्स जर अँजिओस्पर्ममध्ये कन्सिडर केले,
बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर जिम्नोस्पर्म आणि टेरिडोफायटामध्ये ट्रॅकिड्स जे आहेत ते इलिमेंट्स कॅरी करतील, बरोबर, म्हणजे कंडक्टिंग इलिमेंट्स. आणि अँजिओस्पर्ममध्ये वेसल्स त्याचं काम करतील. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, टेरिडोफाईट आणि जिम्नोस्पर्ममध्ये ट्रॅकिड इलिमेंट कंडक्ट करतात आणि अँजिओस्पर्ममध्ये वेसल्स इलिमेंट कंडक्ट करतात, बरोबर. त्यानंतर आता सिलाजिनेला हे नाव लक्षात ठेवा, जो की टेरिडोफाईट आहे, आणि निटम हा एक जिम्नोस्पर्म आहे. तर त्याच्यामध्ये वेसल्स हे दिसून येतात. ॲक्च्युली कन्सिडर केलं टेरिडोफाईट आणि जिम्नोस्पर्म जर कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये थोडंसं झायलेम हे डेव्हलप झालेलं नसतात, जसं की अँजिओस्पर्ममध्ये. पण मात्र टेरिडोफाईट सिलाजिनेला जो आहे किंवा जिम्नोस्पर्म निटम जो आहे, तर त्यांच्यामध्ये वेसल्स हे दिसून येतात किंवा प्रेझेंट असतात. लक्षात आलं का बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू पहिला पार्ट झायलेमचा ट्रॅकिड्स. आता ट्रॅकिड जर कन्सिडर केले तर ट्रॅकिड्स कसे आहेत बघा, इलॉंगेटेड आहेत, लॉंग आहेत, ट्युब्युलर आहेत, ट्यूबसारखे आहेत आणि डेड सेल्स आहेत. तर आता हे जे एंड जर कन्सिडर केलं तर एंड कसे आहेत, द एंड्स आर ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे काय तर थोडेसे असे तिरके असतात, टॅपरिंग असतात म्हणजे निमुळते असतात. आणि ह्यांचा सेल वॉल जर कन्सिडर केला तर युनिफॉर्मली थिकंड अँड लिग्निफाईड. बघा सेल वॉल हा थिक असतो, लिग्निफाईड असतं म्हणजेच लिग्निननी बनलेला असतो म्हणून तो थिक होतो. आणि इट ऑल्सो प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ. आत्ताच मी सांगितलं की हे झाडाला स्ट्रेंथ देण्याचं, मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम करत असतात. आता ट्रॅकिड जर कन्सिडर केले तर 95% वूड जे असतं जिम्नोस्पर्मने तर ते त्या ट्रॅकिडने बनलेलं असतं, हे लक्षात घ्या. 95% वूड हे ट्रॅकिडने बनलेलं असतं जिम्नोस्पर्ममध्ये आणि अँजिओस्पर्ममध्ये ते 5% असतं, हे लक्षात ठेवा. आता ट्रॅकिड जर कन्सिडर केले तर त्यांच्या थिकनिंग पॅटर्नवरून म्हणजे किती जाडसर ते आहेत ट्रॅकिड्स त्याच्यावरून त्याचे टाईप्स पडतात. मग कोणते कोणते आहेत बघा, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲन्युलर, म्हणजे त्यांची थिकनिंग आहे जी रिंगसारखी दिसते. त्यानंतर स्पायरल जी आहे ती स्प्रिंगसारखी दिसते म्हणजे हेलिक्स, जसं की DNA वगैरे असतो अशा प्रकारे. त्यानंतर स्क्लेरिफॉर्म एक आहे म्हणजे सिड्यांसारखी जी दिसते. आणि पिटेड जी आहे ज्यालाच मोस्ट ॲडव्हान्स टाईप असं म्हटलेलं आहे, म्हणजे स्मॉल सर्क्युलर एरिया ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. तर अशा प्रकारे मग वेगवेगळे ट्रॅकिड्सचे टाईप्स असतात जे की तुम्हाला इथं डायग्रॅममध्ये बघायला मिळतील. बघा आता ही जर डायग्रॅम कन्सिडर केली तर तुम्हाला इथं ॲन्युलर टाईप दिसतंय. ॲन्युलर म्हणजे काय तर ह्यांचे जर वॉल कन्सिडर केले ट्रॅकिडचे तर ते कसे आहेत बघा, असे रिंगसारखे आहेत, बरोबर. त्यानंतर स्पायरल जर कन्सिडर केले तर हे असे स्प्रिंगसारखे आहेत, बरोबर, म्हणजे जसं की DNA वगैरे आपला असतो. त्यानंतर हे स्क्लॅरिफॉर्म एक स्ट्रक्चर आहे, बरोबर, म्हणजेच लॅडरसारखे, शिड्यांसारखे. आणि हे जे आहेत ते सिम्पल पिटेड आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये परत दोन टाईप्स पडतात, सिम्पल आणि बॉर्डर्ड. आता सिम्पल जर कन्सिडर केले तर साधे असे तुम्हाला दिसत आहेत आणि इथं बॉर्डर जर कन्सिडर केले तर हे असे स्ट्रक्चर प्रेझेंट दिसत आहे, बरोबर. आता हे जे स्ट्रक्चर आहे तर ह्याला मोस्ट ॲडव्हान्स स्ट्रक्चर असं म्हटलं जातं कारण मोस्टली हे अँजिओस्पर्ममध्ये असं स्ट्रक्चर दिसून येतं. लक्षात आलं का बघा. मग ट्रॅकिड जर कन्सिडर केलं तर डिपेंडिंग अपॉन द थिकनिंग पॅटर्न, वॉल्सचं थिकनिंगवरून त्याचे हे टाईप्स पडलेले आहेत. कोणते कोणते, ॲन्युलर, स्पायरल, स्क्लॅरिफॉर्म आणि ॲडव्हान्स टाईप ज्याला स्पिटेड आपण म्हणतो, बरोबर. लक्षात आलं का बघा ट्रॅकिड्स. आता इन अ नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट झायलेम पॅरेनकायमा, झायलेम फायबर्स आणि वेसल झायलेमचे हे 3 टाईप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे आणि फ्लोएम आणि फ्लोएमचे टाईप्स. ओके, थँक्यू.